मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जनमानसात पोहोचवण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे। लोकांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वात जास्त पसंती दिली होती। निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा अग्रेसर होता आणि त्यानंतर आता मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळण्याची दाट शक्यता आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जनमानसात पोहोचवण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे। लोकांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वात जास्त पसंती दिली होती, तर निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा देखील आता समोर येतोय। या संदर्भात लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळाले। महायुतीला मतदारांची लाडक्या बहिणींची साथ मिळाली आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री हे पद एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जनमानसात पोहोचवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे। लोकांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच सर्वात जास्त पसंती दिलेली होती, तर या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा अग्रेसर असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता महायुतीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर मुख्यमंत्रीपद आता एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जनमानसात पोहोचवण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते राहुल कनाल जोडलेले आहेत। राहुलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जनमानसात पोहोचवण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा प्रकारची माहिती मिळते। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? जय महाराष्ट्र। एक मराठी म्हणून आपल्याला पण अभिनंदन। हे जीत महाराष्ट्राची आहे। आणि साहेब, मी फक्त एवढंच बोलणार आपल्याला, काय 2019 से 2024 में अगर आप फर्क देखेंगे तो 45 लाख महिला वोटर हमारे पास 2024 में बढ़ के आई। जो शिंदे साहब के लाड़की बहन जो बाहर आई शिंदे साहब को वोट करने, हर असेंबली में महाराष्ट्र के 20,000 महिला वोटर बढ़ के बाहर आए। यही शिंदे साहब के लिए एक जीत का एक सौगात आप बोलिए, एक माता भगिनियों का आशीर्वाद आप बोलिए। और इसी से पता चलता है, जैसे आप लाइकेबिलिटी अगर आप हर जगह देखेंगे तो सीएम साहब की लाइकेबिलिटी जो 32% हर जगह दिखाई दी। और सबसे बड़ी बात क्या, अगर आपको और एक बात बता चाहूंगा, 2019 में हमारी शिवसेना, ओरिजिनल शिवसेना के 57 जो सीट्स थी वही हमने यहाँ पे कायम रखी है। शिंदे साहब और भी हमारी बढ़त हुई है। तो यही बात है कि असली शिवसेना शिंदे साहब की है। और असली के कैप्टन, जैसे हम क्रिकेट में देखते हैं कि स्ट्राइक रेट और कैप्टन, टीम पूरी अच्छी खेलती है पर कैप्टन को उसका क्रेडिट मिलता है, वैसे ही यहाँ पे इस जीत का क्रेडिट महाराष्ट्र की जनता को, हमारी माता भगिनी को और हमारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब को है। नक्कीच राहुलजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खासदार नरेश म्हस्के देखील जोडलेले आहेत। नरेशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आताची मोठी बातमी इथे आहे। पहिल्यांदा तर आपलं अभिनंदन की महायुतीचं सरकार मोठ्या मताधिक्याने राज्यात पुन्हा एकदा आलेलं आहे। मात्र या दरम्यान एकीकडे जल्लोष सुरू आहे। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची सध्या शक्यता आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे। तर यावरती सध्या आता आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? या विधानसभाच्या निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, सरकार आपल्या दारी असेल, असे अनेक कार्यक्रम लोकांपर्यंत, अनेक योजना पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे। त्यामुळे साहजिकच ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातात त्यांचाच मुख्यमंत्री पदावरती क्लेम असतो। त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला वाटतंय की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करावं, हे आमच्या प्रत्येकाचं मत आहे। नक्कीच। मात्र या संदर्भात पक्षामध्ये, विशेष करून महायुतीमध्ये आपली काही चर्चा त्या लेवलला सुरू आहे का? नाही बघा, मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा खासदार आहे आणि साहजिकच आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपद द्यावं। आमच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्रीपदी राहिलेलं आम्हाला आवडणार आहे, कारण अनेक राज्यांमध्ये सरकार आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि बिहारमध्ये सुद्धा त्यांनी नक्कीच अशाच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती पुन्हा एकदा मुख्यमंत्री ची जबाबदारी द्यावी असं आमच्या प्रत्येक कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याचं मत आहे।
नक्कीच नरजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.